चला तर मग आज आपण बनवूयात झटपट अशी पावभाजी। तर आता मार्केटमध्ये सगळ्या भाज्या येत आहेत, तर वाटाणा तर खूप छान येतोय। आता मी इथे तुम्हाला आता पावभाजीच्या भाज्या दाखवते। तर मी इथे वाटाणा घेतलाय, टोमॅटो घेतलेले आहेत, शिमला मिरची, फ्लावर, बटाटा, कांदा। तर आता आपण ह्या भाज्या साफ करून घेऊया। तर हे बघा, इथे मी बटाटा आणि फ्लावर असा कट करून घेतलाय आणि तो स्वच्छ धुवून असा पाण्यामध्ये ठेवलाय। बटाटा जर असंच ठेवला तर त्याचा रंग लाल होतो। आणि इथे मी वाटाणे घेतलेत। तर आता फक्त आपल्याला बटाटे आणि फ्लावर वाटाणे शिजवून घ्यायचे कुकरला। तर आता हे मी कुकरला लावते। तर मी इथे कुकरमध्ये भाज्या घालून घेते, फ्लावर, बटाटा आणि वाटाणा। फ्लावर छान आपल्याला अगोदर स्वच्छ एकदम धुवून घ्यायचा आणि तो 10 मिनिटं आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवला होता। वाटाणे घालतीये आणि हे भाजी शिजायला लागेल तेवढं पाणी घालायचंय। तर आता हे 2 शिट्ट्यामध्ये एकदम गाळ शिजून होईल। तर आता आपण कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊयात। आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात। त्याच्यासाठी मी इथे कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे आणि शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे। तर आता आपण भाजीला फोडणी घालूयात। तर पावभाजी बनवण्यासाठी मी इथे कढाई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं तेल घालायचंय। तर हे मोठे 4 चमचे तेल घालते मी याच्यामध्ये। तर आता आपल्याला ही कांदा आणि टोमॅटोची जी आपण प्युरी बनवली होती ती घालून घ्यायची आहे। हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। तर हे बघा, आपला कांदा आणि टोमॅटो छान असं फ्राय झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घालतीये 1 चमचा आणि तिखटवाली मिरची पावडर घालतीये 2 चमचे। तर तुम्हाला किती तिखट हवं त्या अंदाजाने घालू शकता। तो मोठे 3 चमचे पावभाजी मसाला घालतीये मी। आता आपण हे छान असं फ्राय करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथे मी भाजी सगळी घोटून घेतलेली आहे। त्याच्यातलं पाणी थोडं साईडला काढलं होतं, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित घोटून येण्यासाठी। तर आता आपण जे आपण मसाला फ्राय केलाय त्याच्या हा भाजीमध्ये घालणार आहे। तर हे बघा, छान असं तेल सुटायला लागले मसाल्याला, जे आपण फ्राय करून घेतलं होतं टोमॅटो आणि कांदा त्याला। तर आता याच्यामध्ये आपण शिमला मिरची घालणार आहेत। शिमला मिरची मी एकदम बारीक कट करून घेतली होती। तर ही पण आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। तर हे बघा, किती छान असा ग्रेव्हीला रंग आलाय। तर हे एकदम नाश्ता सेंटर सारखी आपली पावभाजी होते। नाश्ता सेंटर मध्ये अशाच प्रकारे पावभाजी बनवतात। तिकडे ते लोक अगोदरच बटाटा आणि फ्लावर शिजवून घेतलेला ठेवून दिलेला असतो त्यांनी स्टोअर करून। मग नंतर ते भाज्या बारीक कापून
कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची फ्राय करतात ते, आणि ते लोक घोटून घेतलेलं मग फ्लावर बटाटा याच्यामध्ये घालतात. मग झटपट अशी पावभाजी तयार होते. तर आता मी पण हे घोटून घेतलेलं फ्लावर आणि बटाटा ह्याच्यामध्ये घालून घेतेय. त्याच्यातच मी वाटाणे पण शिजवले होते. तर हे बघा, मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे. आता आपण भाजीमध्ये मीठ टाकून घेऊयात. चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचंय. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा पावभाजी नक्की ट्राय करून बघा. जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.